नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नित्या ही अधिराज झोपलेला असतो म्हणून मांडीवर त्याचं डोकं ठेवते आणि त्यानंतर त्याला थापटत असते। त्याच वेळेला अधिराज जागा होतो आणि तो उठून बसतो आणि म्हणतो की माझं डोकं जड झालंय, काय होतंय ना मला काहीच कळत नाही, खूप त्रास होतो या सगळ्याचा। नित्या म्हणते की हो मला कळतंय तुला जो काही त्रास होतोय ते, पण अजिबात काळजी करू नको, सगळे व्यवस्थित होईल। अधिराज म्हणतो की तसं नाही, या सगळ्या गोष्टीचा घडलेल्या प्रकाराचा मला त्रास होतोय। नित्या म्हणते की म्हणजे तुझं डोकं दुखू लागलं तर सगळं व्यवस्थित होईल, कारण जेव्हा मला सगळ्या गोष्टी कळायला सुरुवात झाली माझंही असंच डोकं दुखत होतं आणि पण हळूहळू सगळ्या गोष्टी उलगडायला लागल्या। तेव्हा तो म्हणतो की येईल, तुमचंही डोकं दुखायचं थांबेल आणि तुमच्यासमोरही सगळं सत्य येईल। त्याच वेळेला इथे पाहुणी निघालेली असते तेव्हा तात्या म्हणतात की काय गं, कुठं निघाली सकाळी सकाळी? अगं मला चहा दे की वाईस। तेव्हा ती म्हणते की चहा? तात्या अहो चहा, मला जरा निघायचं आहे, अर्जंट जायचं आहे मला। तेव्हा तो म्हणतो की काय तुझी कुठं अर्जंट एवढी अपॉइंटमेंट आहे, थांब की चहा दे आणि मग जा। ते म्हणते की सावरी आहे ना, देईल ती चहा। तेवढ्यात सावरी चहा देऊन येऊन येते आणि मग तात्या म्हणतात या मुलीचं काय चाललंय ना, काहीच कळत नाही। ती म्हणते की अहो तात्या हा गा चहा, फक्त दूध टाकूनच द्यायचा होता आणि अहो हिचं काय सांगू नका, हिचं काहीच कळत नाही मला, ही कधी घटकेत अशी वागते तशी वागते, तिच्या नादालाच लागायचं नाही, नंतर विकृत झाली आहे असंही म्हणते। तेव्हा नित्या म्हणते की अरे अधिराज, उलट आत्ता कुठे मी व्यवस्थित वळणावर आली आहे, आता मला कुठे सगळं सत्य समजू लागलं आहे की नक्की सगळं काय चालू आहे ते। अधिराज म्हणतो की हा तुमचा भ्रम आहे, तोही लवकरच दूर होईल। आणि तेव्हा ती म्हणते की नाही हा भ्रम नाही, हे सत्य आहे आणि सत्याची जाणीव तुलाही नक्कीच कधीतरी होईल, असं म्हणून दोघांमध्ये त्याच गोष्टीवरून गोड वाद सुरू होतात। अधिराज म्हणतो की मॅडम तुम्ही आशावादी राहा, चांगलं आहे, पण नको त्या गोष्टीत नको, कारण मला इतकं तरी कळलं आहे की काही झालं तरीही आपलं काही होऊ शकत नाही, ज्या गोष्टी घडल्यात त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही। नित्या त्याला म्हणते की मी तुला आता कोडं घडलं आहे ते तुला सोडवावंच लागेल। तेवढ्यात आता तिथे सावरी येते आणि सावरी म्हणत असते की अरे दाद्या, काय करतोस काय तू? अरे आयडी विचारत होती, अजून उठला कसा नाहीस तू? तुला बरं वाटतंय की नाही अशी चौकशी करायला तिने मला पाठवलं होतं, ये बाहेर चहा घ्यायला। तेव्हा नित्या म्हणते की अगं सावरी काय आहे ना, मी तुझ्या दाद्याला एक कोडं घातलेलं आहे। हे ऐकल्यावर सावरी हसायला लागते। तेव्हा ती म्हणते की एक कोडं घातलंय ते त्याला सोडवायचे आहे, पण त्याला ते सुटत नाही, काय केला, भरपूर क्लूज दिले तरी पण त्याला काहीच सुचत नाही। तेव्हा सावरी म्हणते की अगं तुला कोडी सांगायचीच आहेत ना, त्या तर तू मला सांग ना, मी कोडी सोडवायला एक्सपर्टच आहे। तेव्हा ती काही बोलणार तेवढ्यातच ती म्हणते की राहू दे, तुझं कोडं तुझ्यापाशीच ठेव, आम्हाला कोणालाही तुझं कोडं ऐकायचं नाही, मी फक्त दाद्याला बोलवायला आली होती। तेवढ्यातच तिच्या नजरेस अल्बम पडतो। ती म्हणते की अल्बम? हा अल्बम कसला आहे दाद्या? आणि नंतर मग आता अल्बम घेतल्यावर अधिराज हा तिच्याकडे बघतच राहतो आणि नंतर ती म्हणत असते की दाद्या बघू तरी मला कसा अल्बम आहे तो। नित्या आणि अधिराज दोघेही घाबरतात। तेवढ्यातच ती अल्बम हातात घ्यायला जाणार आणि विमल आवाज देते। विमल म्हणते की सावरे ये लवकर, आणि ती मग बाहेर येते आणि त्यानंतर मग आता नित्या म्हणते की बघितलं, सावरीच्या हातातही अल्बम आला असता आणि मग सगळं सत्य समजलं असतं। अधिराज म्हणतो की ओ नित्या मॅडम, तुमच्या मनात जे काय आहे ते तुमच्यापाशीच ठेवा, उगीच माझ्या घरातल्यांना हे सगळं मध्ये आणू नका, नाहीतर भंजाळतील ती लोक, असं म्हटल्यावर आता तो हसायला लागतो। नंतर नित्याकडे पाहुणी येते आणि म्हणते की मी बघितलं सर्व काही, पण अजून कोणी आलेले नाही। पाहुणीला ती म्हणते की बरं नीट आठवण्याचा प्रयत्न कर, कोणी घरात आलं होतं का, किंवा नित्या घरात आल्यानंतर तिचं वागणं कसं होतं, बोलणं कसं, कशी राहत होती ती, काय बोलली का तुझ्यासमोर वगैरे? तेव्हा ती म्हणते की नाही, अजूनही काहीही बोलली नाही आणि घरातही कोणी आलं नाही आणि तिचं वागणं काय नेहमीसारखंच होतं आणि ती करते काय तर सारखी सारखी राजला जाऊन चिकटत असते, बाकी काय करते? तेव्हा पाहुणी म्हणते की बरं ठीक आहे मालकीनबाई, अजून काही? तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, याच्यातला एक पत्ता सिलेक्ट कर। त्याच वेळेला ती एक पत्ता सिलेक्ट करून देते आणि म्हणते की तू माझ्या हुकुमाचा ऐका आहेस, त्याच्यामुळे लक्षात ठेव, तुला नीट लक्ष द्यावे लागेल, आता इथून पुढे तिच्यावर नीट लक्ष ठेव बारकाईने, आणि तिला जायला सांगते। आणि लगेच हुकुमाचा ऐका म्हणजेच पाहुणे निघून गेल्यानंतर शालिनी विचार करत असते की हा नक्कीच माझा हुकुमाचा ऐका आहे की ही जोकर आहे, नेमकं काय आहे ते शोधलं पाहिजे, की मी माझा हुकुमाचा ऐका चेंज करून टाकू, राज मला पाहुणीच्या जागेवर घेतलं तर, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि ती त्याच दृष्टीने विचार करू लागते। आणि आता ती म्हणते की नाही, काहीतरी केलंच पाहिजे, त्याशिवाय काहीही होणार नाही। तर आता अम्मा ही देवीला हात जोडत असते, तितक्यात लवली येतो आणि म्हणतो की आजे, अगं आजे बघ तुला कोण भेटायला आले आहे। त्याच वेळेला तिथे आता अम्मा येते आणि अम्माबरोबर समोर लक्ष्मी उभी असते आणि गौरी देखील येते। तेव्हा मग ती म्हणते की काय गं गौरी, ही कोण आहे आणि कोणाला आणलंस की गं तुम्हाला भेटायला? तेव्हा आता अम्माला ती म्हणते की अगं अम्मा, तुम्हाला ओळखलं नाहीस का? ती म्हणते की नाही गं पोरी, मी नाही ओळखलं तुला, कोण आहेस तू? तेव्हा आता नित्या म्हणते की अगं
तू तिला ओळखलं नाहीस? अगं ही लक्ष्मी आहे आपली. असं म्हटल्यावर आता अम्माला लक्ष्मीच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी आठवतात. बालपणी तिचे जे झालेले खोडकर खेळ आणि सगळ्या घरामध्ये लक्ष्मीचा झालेला वावर सगळं काही तिला आठवत असतं. आणि ती तोंडाला हात लावून म्हणते की माझी लक्ष्मी आली की गं गौरे, असं म्हणून ती रडायला लागते. आता तिला असं रडताना पाहून गौरी आणि लक्ष्मी दोघींच्याही डोळ्यात पाणी येतं. राजमा म्हणते की आजे रडू नको. अगं अम्माजी, मी तुझी लक्ष्मी आली आहे, अजिबात रडू नको, आता तू अजिबात रडायचं नाही. तेव्हा आता अम्मा म्हणायला लागते की नाही गं पोरी, मी कशापायी रडते की गं, तुला समोर बघून मला रडू आलं की गं. खरंच तुझी काळजी मला तुझ्या आईने घ्यायला सांगितली होती, पण नाही गं जमलं मला, काय करू मी, मला माफ कर गं. तेव्हा आता राजमा म्हणजेच लक्ष्मी म्हणायला लागते की आता आहे ना मी तुझ्यासमोर, आता घे ना तू माझी काळजी, आता तू माझी काळजी घेऊ शकतेस, मी आहे, मोठी झाली आता, म्हणून काय झालं. तेव्हा अम्मा म्हणते की हो हो नक्कीच, आता मी माझ्या लक्ष्मीची काळजी नक्की घेणार गं, असं म्हणून ती आता रडायला लागते. नंतर मग आता अम्मा रडत असताना लक्ष्मी म्हणते की अम्मा आता अजिबात रडू नको, काही होणार नाही, आता आपण सगळे आहोत ना एकत्र, आपल्याला कोणीच काही करणार नाही, मी तुझ्यासोबत आहे, असं म्हणून ती आता दोघी एकमेकांना मिठी मारून रडत असतात. आणि त्यांना असं एकत्र पाहिल्यावर गौरीला देखील भरून आलेलं असतं. अम्मा, आजी आणि राजमा दोघी एकमेकांना मिठी मारून आता रडत असतात. त्यानंतर आता शालिनी ही तिचा आश्रय म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजर आलेला असतो, म्हणून तो काही बघत असतो. ती म्हणते की बघ काय आहे काय नाही ते सगळं व्यवस्थित बघ आणि मला नीट सांग काय घडलंय ते. तेव्हा तो म्हणतो की हो हो माझं बघणं सुरूच आहे, पण नेमकं काय कळतंय ना मला काहीच कळत नाही आहे. तुझं हे जे काही चाललं आहे ना ते खूप चुकीचं आहे, तुझी ग्रहदशा आहे खूप वाईट आहे, आणि काय चाललं आहे ते मी तुला सांगतो. अगं तुझ्या मनामध्ये शंका आली असेल की तुझा शत्रू हा तुझं काहीच करू शकत नाही, पण नाही, असं काहीच नाही आहे. आता तुझा जो शत्रू आहे ना त्याच्या मनात एक बीज रोवलं गेलं आहे, आणि त्या बीजाने त्याला खूप मोठा कॉन्फिडन्स आला आहे, आणि त्या बीजाचं त्या रोपट्याचं हळूहळू वटवृक्ष होणार आहे, आणि तो वटवृक्ष ज्या दिवशी होणार त्या दिवशी तुझा शेवट निश्चित होणार. तेव्हा मग ती म्हणते की नक्की काय होतं आहे, मी सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या, शंका बघितल्या, पण मला तसं काहीही जाणवलेलं नाही आहे ना. मग आश्रय म्हणतो की हेच तर आहे, तू या सगळ्यामध्ये गाफील राहावी आणि हे सगळं घडावं असंच आहे त्याच्या मनात, म्हणूनच तू नीट गोष्टींचा विचार कर, सगळं काही व्यवस्थित कर, फक्त इतकंच की तुझा घात होऊ नये हे बघ, आणि शत्रू वरचढ ठरू नये एवढं लक्ष दे. आणि हो, शत्रू हा तुझ्या जवळ आहे, शत्रू एव्हाना तुझ्या दारात देखील पोचला असेल. असं म्हटल्यावर अधिराजचा बाहेरून मालकीनबाई असा आवाज येतो. आता ती बाहेर येते आणि अधिराजसोबत 2 गावकरी असतात. तेव्हा ती म्हणते की बोल अधिराज, काय झालं आणि ही लोक कोण आहेत. तेव्हा अधिराज म्हणतो की मालकीनबाई, मी तुमच्याशी बोलायला आलो आहे, यांचा एक प्रॉब्लेम झाला आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे. यांच्या जमिनी आहेत त्या आमगाव आणि खामगाव गावाच्या मध्ये आहेत, आणि त्या आपल्या प्रोजेक्टमध्ये आल्यात म्हणून त्यांची नुकसानी होत आहे. तेव्हा मग आता ते दोघेही तिच्यासमोर हात जोडतात. अधिराज म्हणतो की त्यांची मोठी प्रॉब्लेम आहे. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, समजवायचं आहे तर मग समजव त्यांना, चल मी निघते. तेव्हा मग तो म्हणतो की समजवायला त्यांना नाही, समजवायला तुम्हाला आलेलो आहे, उगीच ते कशाला नुकसान सहन करतील, शेतकरी आहेत ते, एकतर त्यांना त्यांच्या जमिनी विकत घ्या, अदरवाईज त्यांना नुकसान भरपाई द्या. मग ती म्हणते की नुकसान भरपाई म्हणजे ती दरवर्षी द्यावी लागेल, नाही ते नाही जमणार आपल्याला. तेव्हा मग तो म्हणतो की नाही मालकीनबाई, तुम्हाला काहीतरी करावंच लागेल, तोडगा काढावाच लागेल त्यांना, याच्यात का आपण सफर होऊ द्यायचं, त्यांचे पैसे जमिनी सगळं काही जातील, त्यांना हा सगळा झालेला प्रॉब्लेम, तुम्ही इतकं सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवत असता, सगळे दयाधर्म दानधर्म करत असता, मग अडल्या नडलेल्यांना तुम्हाला मदत करायला हवीच ना. अहो ते नडलेले आपल्या दारात आले आहेत, तर मग त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवंच ना. त्यांच्या जमिनी एकतर तुम्हाला विकत घ्यायच्यात, नाहीतर त्यांना नुकसान भरपाई द्यायचेत, इतकं तुम्हाला करायचं आहे. माझ्याकडे त्या खूप आश्वासनाने आल्या आहेत, आणि म्हणूनच त्यांचा प्रॉब्लेम हा मला सॉल्व्ह केलाच पाहिजे, असं अधिराज तिला बोलून दाखवतो. त्याच वेळेला शालिनी म्हणते की अरे अधिराज, मला कळत नाही आहे आता काय करू ते. तेव्हा तो म्हणतो की मॅडम, तुम्हाला त्यांच्या बाजूने जरा विचार करावाच लागेल, काही झालं तरी आपल्या गावची माणसं आहेत ती, त्यांची अडवणूक करून चालणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, मला थोडा वेळ दे, मी निर्णय घेते काय तो, आणि योग्य तोच निर्णय घेते. तेव्हा अधिराज म्हणतो की मला माहीत आहे, तुम्ही त्यांच्या दृष्टीने विचार करूनच योग्य निर्णय घ्याल, आणि मालकीनबाई व्यवस्थित करशील असं त्या माणसांना तो सांगतो, आणि नंतर निघून जातो. तेव्हा ती विचार करत राहते की नेमकं काय आहे, हा अधिराज कधी ना माझ्या विरोधात बोलणारा आज माझ्या विरोधात उभा राहिला आहे, आणि तेही जयदीप सारखा. तेव्हा ती विचारत असते. आश्रय हा निघत असतो आणि म्हणतो की नक्की काय तुझ्या ग्रहात चाललंय ना मला कळत नाही, तुझे ग्रह ना वारंवार बदलत आहे, त्यांच्या दिशा बदलत आहेत, म्हणून अचूक असा काही अंदाज सांगता येणार नाही, सगळं फिरतं फारतं आहे, एका क्षणाला एक असेल तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या गोष्टी घडू शकतात. तेव्हा शालिनी खूपच चिडलेली असते. ती म्हणते की तुला जर नीट सांगता येत नसेल तर मग तसं सांग ना मला, तुला मी पैसे कसले देते आहे, हे असं फक्त
चुकीन वरवर सांगण्याचे देते का? तुला पैसे देते त्याप्रमाणे तू मला गोष्टी सांग, असं म्हणून ती त्याची कॉलर धरते आणि याचा त्या आश्रयला खूपच राग येतो. ती म्हणते की जर तुला तुझी कामं व्यवस्थित समजत नसतील, मला काय गाईड करायचं हे तुला नीट सांगता येत नसेल, तर मग तसं सांग, मी दुसरं कोणीतरी बघेन. पण तू उगीचच काहीही बोलून माझं डोकं खाऊ नकोस. तेव्हा हे ऐकल्यावर आश्रयला ती म्हणते की ही नियती शालिनीला काहीच करू शकत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, तुझी नियती आणि तू फक्त एवढंच लक्षात ठेव, आता हा आश्रय पुन्हा पुन्हा कधी भेटणार नाही. तुला जे करायचं आहे ते तू कर, नाहीतर मला आत्ताच माफी मागून मोकळं कर, मी तुला पुन्हा तर कधी दिसतच नाही. तेव्हा तो निघून जातो आणि शालिनीचा ॲटिट्यूडच तिला नटतो. आता नित्या किचनमध्ये काम करत असते, भाजी चिरत असते. त्याच वेळेला अधिराज येतो आणि तो पाणी पित असताना तिच्याकडेच बघत असतात. दोघे एकमेकांकडे बघत असताना नित्याचं बोट चिरलं जातं. अधिराज म्हणतो की हे काय, तुम्हाला दिसत नाही का, न बघता कामं कशी करता? तेव्हा ती म्हणते की अरे फक्त थोडंसंच बोट चिरलं आहे. तो म्हणतो थोडंसंच कसलं, चांगलं रक्त येते. आणि तो हळद शोधत असतो, हळद सापडत नाही म्हणून तिच्या स्वतःच्याच रुमालाने तिचं बोट बांधत असतो. हे सगळं नित्या बघते. पुढच्या भागामध्ये शालिनी आता राजमाजवळ आलेली असते आणि तिला म्हणते की बरं राजमा, तुला आता एक गोष्ट करायची आहे, तुला नित्यासोबत मैत्री करायची आहे. तेव्हा मग ती म्हणते की म्हणजे मालकीनबाई समजलं नाही. ती म्हणते की तुला आता नित्याला फोन करायचा आहे आणि एका जागी बोलायचे असं बोलून भेटायला बोलवायचे. आता राजमा असं का करते आणि ती भेटायला का बोलवते, लोकेशन पण पाठवलं आहे. तेव्हा नित्या निघालेली असते आणि पाहुणे आता शालिनीला फोन करून सांगते की नित्या निघाली. तर इथे रस्त्यातच अधिराज हा नित्याला म्हणतो की नित्या मॅडम काय झालं तुम्हाला, उठा ना नित्या मॅडम, आणि तो खूपच रडत असतो. तर आता शालिनीचा हा डाव राजमा आणि नित्या मिळून कशाप्रकारे उधळून लावणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.